गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण 11वी मधील अत्यंत महत्त्वाचं युनिट ॲरोमॅटिक कंपाऊंड त्याचा अभ्यास करणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपली केमिस्ट्रीमध्ये जवळजवळ सिलेबस जवळजवळ रिॲक्शन ज्या आहेत ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंडवरतीच अवलंबून आहेत. तर ॲरोमॅटिक कंपाऊंडची ओळख त्यानंतर त्याच्या बाबतीच्या रिॲक्शन ह्या आपणाला आल्या पाहिजे. जर ॲरोमॅटिक कंपाऊंडच माहिती नसेल तर त्या ठिकाणी रिॲक्शन येणार नाही. तर अत्यंत महत्त्वाचं युनिट आहे, हे प्रत्येकाला आलंच पाहिजे असा प्रकार आहे. तर हे आपण शिकायला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड, तर ह्या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड कुणाला म्हटलेला आहे तर ह्या ठिकाणी ते आपण पाहणार आहोत. ओके, तर तुम्हाला एक प्रश्न आहे, व्हॉट आर ॲरोमॅटिक कंपाऊंड? क्वेश्चन नंबर 1. व्हॉट आर ॲरोमॅटिक कंपाऊंड? ओके, तर ह्याच्या व्याख्या वेगवेगळ्या जुन्या पुस्तकात वगैरे दिलेल्या आहेत. अशी परफेक्ट व्याख्या जी आहे ही अजिबात आपल्याला त्या पुस्तकात दिलेली नाही. याला असं ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणतात. तर आपण स्वतः ॲरोमॅटिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर काढून त्याच्यावरनं काय करूया, त्या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंडची व्याख्या तयार करूया. तर एक्झाम्पल काय आहे तर ह्या ठिकाणी बेन्झीन हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तर तुम्हाला येतोयच. तर ह्या ठिकाणी C6H6 हा बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. सुरुवातीला ज्यावेळेस शोध लागला बेन्झीनच्या स्ट्रक्चरचा त्यावेळेस कसं होतं ते स्ट्रक्चर, तर ह्या ठिकाणी असा प्रकार आहे. तर ह्या ठिकाणी हे बेन्झीनचं स्ट्रक्चर, तर ह्या ठिकाणी हा प्रकार. ओके, तर ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला काय आहे, एक H आहे. अशा पद्धतीनं काढायचं. तर हे प्रत्येक कार्बन ॲटमला एक H आहे. कार्बनची संख्या किती असते, 4. 1 2 3. तर इथं डबल बॉन्ड काढूया. 1 2 3 4 झाली. इथं 1 2 3 4 झाली. त्यानंतर इथं 1 2 3 म्हणून इथं डबल बॉन्ड काढूया. तर 1 2 3 4 1 2 3 4 संख्या झाली. त्यानंतर इथं 1 2 3 इथं 1 2 3 तर इथं डबल बॉन्ड काढूया. तर अशा पद्धतीचं हे बेन्झीनचं स्ट्रक्चर तयार झालं. तर ह्या ठिकाणी हा कार्बन नंबर 1, हा कार्बन नंबर 2, हा कार्बन नंबर 3, हा कार्बन नंबर 4, त्यानंतर कार्बन नंबर 5, हा कार्बन नंबर 6. बारीक निरीक्षण करायचं, पहिला कार्बन ॲटम आणि शेवटचा कार्बन ॲटम जोडलेला असेल तर ते कंपाऊंड कसलं आहे, सायक्लिक आहे. सायक्लिक आहे. त्यानंतर क्लोज्ड चेन कंपाऊंड आहे. क्लोज्ड चेन कंपाऊंड आहे पहिला पॉईंट. त्यानंतर ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे त्याचा अभ्यास करायचा. तर ह्याच्यात अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. आणि ह्या सिस्टीमला एक सिस्टीम म्हटलेली आहे कोणती, तर ह्या ठिकाणी कॉन्जुगेटेड सिस्टीम. कॉन्जुगेटेड सिस्टीम तर फक्त बेन्झीन मध्येच आहे. तर कशामध्ये कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे हा प्रश्न तुम्हाला मल्टिपल चॉईसचा असेल तर या ठिकाणी खाली दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड पैकी कॉन्जुगेटेड सिस्टीम कशामध्ये आहे, तर बेन्झीन मध्ये कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. त्यानंतर तिसरा प्रकार ह्याच्यामध्ये आपल्याला शिकायचा आहे. तर ह्याच्यामध्ये हे कंपाऊंड जे बनलेलं आहे कोणत्या दोन मूलद्रव्यापासून बनलंय, एक हायड्रोजन त्यानंतर कार्बन. तर हे एक हायड्रोकार्बन आहे. आणि परत त्याचा आपणाला ओडर टेस्ट घेतलेली आहे. तर ओडर कशी आलेली आहे तर ह्या ठिकाणी प्लीजंट, ह्या ठिकाणी स्मेल असा प्रकार ह्याच्या बाबतीमध्ये मिळालेला आहे, फ्रॅग्रन्स स्मेल. ओके, आणि म्हणून त्यास काय म्हटलेलं आहे
या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हटलेलं आहे. तर ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे नेमकं काय, तर आपणाला या ठिकाणी पॉइंट द्यायचे आहेत. पॉइंट नंबर या ठिकाणी टाका किंवा सरळ लिहा. काय लिहिणार, तर ह्या ठिकाणी सायक्लिक और क्लोज्ड चेन कंपाऊंड कॉमा दे कंटेन अल्टरनेट दॅट इज डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड किंवा सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड अँड दे कंटेन ओनली टू एलिमेंट्स that is hydrogen and carbon and which having pleasant smell and that organic compound is called aromatic compound. अशा पद्धतीची साधी डेफिनेशन स्वतः तयार करा आणि लिहा. तर या ठिकाणी क्लोज्ड चेन, त्यानंतर they contain alternate single and double bond and they contain only hydrogen and carbon elements and that organic compound किंवा they possessing that is a pleasant smell and that organic compound is called aromatic compound. तर ह्या ठिकाणी aromatic compound थोडक्यामध्ये लिहायचं असेल तर बेंझिन इज कॉल्ड aromatic compound किंवा aromatic compound is a benzene. एकदम शॉर्ट, बेंझिन इज aromatic compound और aromatic compound is benzene. एकदम सुरुवातीच्या काळामध्ये ह्या ठिकाणी स्ट्रक्चर नंबर 1 अशा पद्धतीने काढलं आणि ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो काय आहे, C6H6 आहे. तर हे आहे बेंझिनचं स्ट्रक्चर. त्यानंतर हे स्ट्रक्चर नंबर ह्याला 1 द्या. त्यानंतर स्ट्रक्चर नंबर 2, तर ह्या ठिकाणी H, त्यानंतर ह्या ठिकाणी H, त्यानंतर कार्बन, त्यानंतर कार्बन, त्यानंतर कार्बन, त्यानंतर कार्बन, त्यानंतर कार्बन, त्यानंतर प्रत्येकाला काय आहे, H आहे. तर ह्या ठिकाणी हा H आपण इथं काढला. त्यानंतर बेंझिनला 2 स्ट्रक्चर आहेत. ते कसे आहेत, तर हे स्ट्रक्चर मध्ये आपण डबल बॉन्ड ह्या बाजूने काढला, परत सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, तर त्याचं दुसरं पण स्ट्रक्चर तयार होतंय असं दिसून आलं. तर इकडून डबल बॉन्ड, त्यानंतर सिंगल बॉन्ड, त्यानंतर डबल बॉन्ड, त्यानंतर सिंगल बॉन्ड, त्यानंतर डबल बॉन्ड, हे बेंझिनचं दुसरं स्ट्रक्चर अशा पद्धतीने आपल्याला काढता येतंय. त्यानंतर हेच स्ट्रक्चर आहे, ह्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन काढायचे नाही. तर ह्या ठिकाणी आपणाला कंडेन्स्ड फॉर्म्युला ह्याचा कसा काढायचा, बेंझिनचा कार्बन आणि हायड्रोजन काढायचे नाही. फक्त आपण लक्षात ठेवायचं ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, हेक्सागोनल आहे. त्यानंतर प्रत्येक कोपऱ्यात कोण आहे, एक कार्बन ॲटम आणि H आहे. तर ह्याचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर कसं काढलं, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बेंझिनचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर असं आपण काढू शकतो. तर ह्या ठिकाणी डबल बॉन्ड, त्यानंतर सिंगल बॉन्ड, त्यानंतर डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, हे स्ट्रक्चर नंबर 1 चं त्या ठिकाणी कंडेन्स्ड स्ट्रक्चर झालं. त्यानंतर ह्याचं कसं काढतो, तर डबल बॉन्ड इकडून सुरू झालेला आहे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे और त्या ठिकाणी दुसरं स्ट्रक्चर काय आहे, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं डबल बॉन्ड, त्यानंतर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, त्यानंतर ह्या ठिकाणी डबल बॉन्ड, हे बेंझिनचं 2 नंबर स्ट्रक्चर. याच्यामध्ये नेमकं काय आहे, तर ही पाय बॉन्ड आहे, पाय बॉन्ड, पाय बॉन्ड, हे पाय इलेक्ट्रॉन आहेत. हे पाय इलेक्ट्रॉन कधी क्लॉकवाईज डायरेक्शनने ह्याच्यात फिरतात, कधी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरतात. म्हणून ह्याचं हायब्रिड स्टेबल स्ट्रक्चर कसं काढलं संशोधकानं, तर अशा पद्धतीनं हायब्रिड स्टेबल स्ट्रक्चर डॉटेड लाईननं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय काढला, राऊंड काढला. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण डॉटेड लाईननं काढलं आणि हे आहे बेंझिनचं त्या ठिकाणी हायब्रिड स्टेबल स्ट्रक्चर. लक्षात, तेच आपण परीक्षेत काढत असताना सारखं कसं काढतो, तर ह्या ठिकाणी ह्याला काय करतो, गोल करतो आणि हे बेंझिनचं स्ट्रक्चर सारखं आपण अशा पद्धतीनं काढतो. बेंझिनचं स्ट्रक्चर काढा म्हणलं का काय करतो, हेक्सागोनल आणि त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी रिंग काढतो आणि हे आहे बेंझिनचं स्ट्रक्चर. तर हे बेंझिनचं स्ट्रक्चर तुम्हाला समजलं. तर बेंझिनचा स्ट्रक्चर किती आहे, 2. एका बाजूला अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड क्लॉकवाईज डायरेक्शननं, दुसऱ्या बाजूला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं, आणि तिसरं स्ट्रक्चर आपण त्याचं कसं काढतो, तर त्याच्यामध्ये राऊंड स्ट्रक्चर काढतो. तर अशा पद्धतीनं बेंझिनचा स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा. त्यानंतर आपणाला त्या ठिकाणी
ॲरोमॅटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल लिहायचे आहे. तर एक्झाम्पल किती देता येतात? नंबर 1, तर ह्या ठिकाणी बेंझिन हे त्याचं एक्झाम्पल. ओके. त्यानंतर ह्या ठिकाणी नंबर 2, ह्या ठिकाणी हे काय आहे? तर इथं CH3. तर ह्या ठिकाणी या एक्झाम्पलचं नाव काय आहे हे लक्षात ठेवायचं. टोल्यूल किंवा मिथाइल बेंझिन. हे कोण आहे? तर त्या ठिकाणी बेंझिन हे त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे ॲरोमॅटिक कंपाऊंडचं. तिसरं स्ट्रक्चर द्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी Br काय नाव देणार? तर ह्या ठिकाणी ब्रोमो. त्यानंतर ह्या ठिकाणी बेंझिन हे त्याचं नाव द्या. त्यानंतर आपणाला चौथं स्ट्रक्चर काढायचं आहे. तर कुणाचं काढायचं आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं चौथं एक्झाम्पल काढा. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं, तर ह्याच्यामध्ये गोल काढलं तरी चालेल. तर हे काय आहे? नॅफ्थलीन. ओके. मॉथबॉल डांबर गोळी म्हणतो आपण, त्याच्यातलं नेमकं केमिकल कोण आहे? तर नॅफ्थॅलिन. लक्षात. तर मॉथबॉल म्हणजे डांबर गोळी, त्याच्यामधलं केमिकल नॅफ्थॅलिन आणि हे नॅफ्थॅलिन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी काय आहे? तिसरे बेंझिन रिंग ह्याला जोडलेली आहे. त्या कंपाऊंडचं नाव आहे तर ह्या ठिकाणी अँथ्रासिन. ओके. तर ह्या ठिकाणी अँथ्रासिन. तर इथं तुम्हाला अभ्यास आहे. तर ह्या ठिकाणी ओडर, ह्या ठिकाणी लेस. ओके. तर ह्या ठिकाणी ॲरोमा, ग्रीक भाषेतला शब्द. ॲरोमा म्हणलं का ह्या ठिकाणी प्लीजंट, ह्या ठिकाणी स्मेल. ओके. ज्याला ज्या लिक्विडला ऑर्गॅनिक कंपाऊंडला प्लीजंट स्मेल आहे ते सगळेच ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे असं पहिलं म्हटलं जात होतं, परंतु असं एक कंपाऊंड आहे. तर ह्या ठिकाणी अँथ्रासिन. तर ह्या ठिकाणी अँथ्रासिन ओडरलेस आहे, परंतु काय आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. ॲरोमा म्हणलं का प्लीजंट स्मेल. लक्षात. परंतु अँथ्रासिन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे आणि ती ओडरलेस आहे. तर तुम्हाला मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन आहे. खाली दिलेल्यापैकी कोणतं ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कोणतं ॲरोमॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की ते ओडरलेस आहे, त्याला प्लीजंट स्मेल नाही? तर तुमचं उत्तर काय पाहिजे? अँथ्रासिन. अँथ्रासिन काय आहे? ओडरलेस आहे, परंतु ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. हे ह्याचा तुम्हाला अभ्यास पाहिजे. तर बाकीचे एक्झाम्पल जे आहेत ते ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत. हे तुमचा अभ्यास झाला. त्यानंतर तुम्हाला तिसरा पॉईंट ह्याच्यातला शिकायचा आहे. मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके. ऑब्टेन्ड फ्रॉम नॅचरल सोर्सेस. तर काही ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत नॅचरल सोर्सेसमध्ये त्या ठिकाणी सापडतात. नॅचरल सोर्स कोणता आहे? रेझिन्स. त्यानंतर ह्या ठिकाणी बासम्स. ओके. तर ह्या ठिकाणी तिसरा प्रकार आहे ऑइल ऑफ, ह्या ठिकाणी विंटर, ह्या ठिकाणी ग्रीन. ऑइल ऑफ विंटर ग्रीन. ओके. तर ह्या ठिकाणी राळीसारखे काही पदार्थ ह्या ठिकाणी निसर्गामध्ये आपणाला मिळतात. तर ह्या ठिकाणी डिंक असेल वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड असते. त्यानंतर बासम म्हणतो आपण. तर काही वनस्पतीला त्या ठिकाणी सुगंधी स्मेल आहे. आपण दिवाळीला सुगंधी उटणे लावतो, त्याच्यात नेमकं काय आहे? तर ह्या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. लक्षात. तर हे बासम. त्यानंतर ऑइल ऑफ विंटर ग्रीन. हिवाळ्यामध्ये काही वनस्पती येतात. लक्षात. तर त्या वनस्पतीच्या तेलामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, त्याला सुगंधी स्मेल असतोय. तर ह्या ठिकाणी हे निसर्गात आढळणारे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत आणि त्याला काय आहे? प्लीजंट स्मेल आहे. अशा पद्धतीचे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड, काही ॲरोमॅटिक कंपाऊंड निसर्गामध्ये सुद्धा सापडतात आणि तो प्रकार त्या ठिकाणी आपणाला दिलेला आहे. त्यानंतर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर ऑल्सो कॉल्ड. तर त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा ॲरोमॅटिक त्या ठिकाणी कंपाऊंड. ओके. कंपाऊंड आर
also called, also called, also called अरीन. तर अरीन हा शब्द लक्षात ठेवायचा. ॲरोमॅटिक कंपाऊंडला काय म्हटलेलं आहे? अरीन म्हटलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपणाला दुसरा प्रकार आहे बेन्झीन. बेन्झीन ह्या ओल्ड नेम, नेहमी परीक्षेला पडतं. ओल्ड नेम काय आहे? तर ह्या ठिकाणी फिन. ओरिजिनली बेन्झीन इज कॉल्ड. ओरिजिनली एकदम सुरुवातीच्या काळामध्ये बेन्झीनला काय नाव दिलेलं होतं? तर ह्या ठिकाणी फिन. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला? फिनचा C6H6. त्यानंतर ह्याच्यातला एक हायड्रोजन कमी केला तर ह्या ठिकाणी काय तयार होतंय? तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं एक हायड्रोजन कमी, त्यानंतर C6H5 तयार झालं. तर हे कोण आहे? फिन. ओके. त्यानंतर त्या ठिकाणी आणि ह्या ग्रुपचं नाव काय आहे? तर फिनाइल. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. फिनाइल. लक्षात. तर ह्याला फिनाइल असं नाव का दिलेलं आहे? तर ह्या ठिकाणी ओरिजिनली बेन्झीन इज कॉल्ड फिन किंवा ओल्ड नेम ऑफ बेन्झीन इज फिन, आणि त्याच्यातला एक हायड्रोजन कमी केला तर ह्या ठिकाणी फिनाइल. तर फिनाइलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ही सारखं आपल्याला पाहिजे. फिनाइल म्हणलं का C6H5, बेन्झीन म्हणलं का ह्या ठिकाणी C6H6. तर ह्याला बेन्झीन आपण म्हणतच नाही, तर त्या ठिकाणी फिन म्हणतोय. फिन. लक्षात. तर फिन वरनं फिनाइल तयार झाले आणि हे बेन्झीन पे आहे, परंतु ओल्ड नेम ओरिजिनली त्याला काय म्हटलेलं आहे त्याच्या आधारे ह्या ग्रुपला नाव दिले. ह्याला बेन्झाईल कधी सुद्धा म्हणायचं नाही. C6H5 त्याला काय म्हणायचं? तर ह्या ठिकाणी फिनाइल. आपण अल्केन असा प्रकार शिकलेला आहे. तर ह्या ठिकाणी अल्केन, कोणतं पण अल्केन असेल तर त्यातला एक H कमी झाला तर काय तयार होतं? अल्काइल तयार होतं. अल्काइल. तसं त्या ठिकाणी बेन्झीन. ओके. त्यानंतर त्या ठिकाणी बेन्झाईल आपल्याला तयार करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे C6H6. तर इथं ह्या ठिकाणी आलं C6H5. तर हे फिनाइल तयार झालं. फिनाइल. तर बेन्झाईल कशाला म्हणायचं? तर हे बेन्झाईल कशाला म्हणायचं हे पण शिकून घेऊया. तर इथं CH2 असेल तर हे आहे बेन्झाईल. हा ग्रुप सगळा जो आहे तो काय आहे? बेन्झाईल. आणि C6H5 ला काय म्हणायचं? तर ह्या ठिकाणी फिनाइल म्हणायचं. हे लक्षात ठेवा. तर ह्या ठिकाणी हा प्रकार. त्यानंतर which is the simplest aromatic compound? मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन परीक्षेचा. which is the simplest aromatic compound? तर तुम्हाला पर्याय दिले जातील. बेन्झीन, त्यानंतर फॉर्माल्डिहाइड, त्यानंतर C ॲसिटिक ॲसिड, त्यानंतर D मिथाइल अल्कोहोल, तर एरोमॅटिक कंपाऊंड आणि ती सिम्पलेस्ट. तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर काय असणार? बेन्झीन. बेन्झीन इज द सिम्पलेस्ट एरोमॅटिक कंपाऊंड. बेन्झीन इज द पॅरेंट एरोमॅटिक कंपाऊंड. हे लक्षात ठेवायचं. बेन्झीन. बेन्झीन. आणि ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लक्षात ठेवा C6H6. ओके. दोन्हीपैकी एक टाकतील ते. तर हे परीक्षेचा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं मल्टिपल चॉईस पुढे परीक्षेत
कोणत्याही तुम्हाला विचारतील तर हे मूळ अभ्यास तुमचा आहे का नाही अशा पद्धतीनं ते तुम्हाला विचारतील. त्यानंतर त्या ठिकाणी अजून एक क्वेश्चन आहे तुम्हाला. तर ह्या ठिकाणी MCQ. ओके, तर डॉट 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 इज द पॅरेंट. त्यानंतर कंपाऊंड ऑफ द पॅरेंट कंपाऊंड ऑफ द most of the aromatic compound. Most of the aromatic compound. तर तुम्हाला इथं ही पर्याय दिलेली आहेत. ॲसेटोन, त्यानंतर आकडा बी फिन ऑब्लिक बेंझिन, त्यानंतर आकडा सी दिलेला आहे तुम्हाला फॉर्मिक ऍसिड, त्यानंतर आकडा डी दिलेला आहे ऍसिटाल्डिहाइड. तर आपला पूर्ण अभ्यास ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणलं का त्या ठिकाणी बेंझिन, आणि बेंझिनचं ओरिजिनली ओल्ड नेम काय फिन. तर ह्यापैकी एक देतील परीक्षेला, हे टिपिकल मध्ये येतं, तर ह्याला गोल करा आणि हे तुमचं करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीचं काय आहे अभ्यास आहे तुम्हाला ॲरोमॅटिक कंपाऊंडचा. तर इथं तुमचं उत्तर काय असणार आहे फिन, आणि ऑब्लिक काय असणार आहे बेंझिन. तर या प्रश्नावर भर द्या. त्यानंतर तुम्हाला प्रश्न आहे राईट सोर्सेस ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर ह्या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड नेमकं जास्तीत जास्त प्रमाणात कशात आहे त्याचा सोर्स द्या. तर ह्या ठिकाणी 2 मार्काला तुम्हाला प्रश्न आहे. तर तुम्हाला ॲरोमॅटिक कंपाऊंड कशात सापडतं त्याचा सोर्स माहिती पाहिजे. आन्सर म्हणा म्हटल्यानंतर पहिलं टाका कोल tar आणि दुसरं टाका पेट्रोलियम. तर इथं तुम्हाला 1 मार्क पडला, इथं 1 मार्क पडला. तर दगडी कोळसा जो आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे बेंझिन आहे, आणि पेट्रोलियम जे आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत. पेट्रोलियम पासून पदार्थ तयार केलेले जे आहेत ते ॲरोमॅटिक कंपाऊंड पासूनच आहे. त्याच्यात जास्तीत जास्त ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. हे तुम्हाला प्रश्न, आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न राईट डिफरन्स बिटवीन ॲरोमॅटिक and aliphatic compound. ओके, तर ह्या प्रश्नाची तयारी करून ठेवायची. हा प्रश्न सारखा परीक्षेला टाकला जातो. ओके, तर ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आपण हायड्रोकार्बन शिकलो, त्याच्यामध्ये अल्केन, त्यानंतर अल्कीन, त्यानंतर अल्काईन हे युनिट व्यवस्थित शिकलो. ते म्हणजे कोण आहेत ॲलिफॅटिक कंपाऊंड. आणि आता जे शिकतोय ते ॲरोमॅटिक कंपाऊंड, आणि त्याचं एक्झाम्पल बेंझिन. तर ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड मध्ये काय फरक आहे हा आपणाला आला पाहिजे. तर ह्या ठिकाणी अतिशय सोपा आहे. तर ह्या ठिकाणी त्याचा आपणाला अभ्यास करायचा आहे. तर ह्या ठिकाणी सिरियल
नंबर म्हणा. त्यानंतर या ठिकाणी ओके, त्यानंतर ॲरोमॅटिक कंपाऊंड टाका. त्यानंतर ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणा. ओके, त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. 4 पॉइंट लिहायचे असतात. चारही पण सोपे आहेत. तर या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंडचा पहिला पॉइंट आपणाला अतिशय सोपा. तर ह्याच्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणलं का या ठिकाणी बेंझिन C6H6 आणि ॲलिफॅटिक म्हणलं का या ठिकाणी C6 सायदुनी 12 आणि 2 14 ह्याचा अभ्यास करायचा. तर ही कोण आहे? अल्केन आहे. लक्षात. तर ह्याच्यामध्ये आपण कार्बनच्या बाबतीत अभ्यास करायचा. ह्याच्या बाबतीत कार्बनचा अभ्यास करायचा. तर ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये कार्बनचं पर्सेंटेज जास्त आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ कार्बनचं प्रमाण कमी आहे. तर ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी पहिला पॉइंट आपल्याला द्यायचा आहे. दे कंटेन हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन. ओके, कशामध्ये? ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये. आणि इकडे काय लिहिणार? दे कंटेन त्या ठिकाणी लोअर पर्सेंटेज ऑफ कार्बन. ओके, त्यानंतर दुसरा पॉइंट आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण प्रयोग करायचा. तर आपला हा काय आहे? त्या ठिकाणी दिवा आहे. ओके, त्यानंतर दुसरा एक दिवा आपण घेतला. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे? तर असा प्रकार आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी ओके लावूया. तर ह्याच्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड भरले. ॲरोमॅटिक ह्याच्यामध्ये ॲलिफॅटिक कंपाऊंड घेतलेला. ओके, आणि अभ्यास करायचा. तर ॲरोमॅटिक कंपाऊंड जळत असताना फ्लेम बी तयार होते. परंतु ती फ्लेम कशी तयार होते? तर ह्या ठिकाणी धुरकट ज्योतीने जास्त जळते आणि इथं त्या ठिकाणी धूर तयार होत नाही. अशा पद्धतीनं विदाउट धुरकट ज्योतीनं जळते. ह्याच्यावरनं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड दे बर्न विथ अ सूटी फ्लेम. तर ह्या ठिकाणी दुसरा पॉइंट लिहा. ॲरोमॅटिक ह्या ठिकाणी कंपाऊंड. ओके, बर्न विथ सूटी फ्लेम. भरपूर धूर मारत जळत असते ती. आणि इथं ॲलिफॅटिक कंपाऊंड काय लिहिणार? डू नॉट बर्न विथ सूटी फ्लेम. तर ही धुरकट ज्योतीनं कंपाऊंड जळत नाही. हा अतिशय 2 महत्वाचा पॉइंट. They contain higher percentage of carbon. They contain lower percentage of carbon. They burn with a sooty flame. They do not burn with त्या ठिकाणी सूटी फ्लेम. हे अतिशय महत्वाचे पॉइंट तुम्हाला इथं मिळालेले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तिसरा पॉइंट आणि चौथा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. लक्षात. तर ह्या ठिकाणी आपणाला काय बघायचं आहे? ओके, तर ह्याचं एक्झाम्पल काय आहे? तर ह्या ठिकाणी बेंझिन
करस्पॉन्डिंग एक्झाम्पल आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणलं का अल्केन. ओके, त्यानंतर अल्कीन, त्यानंतर एक्झाम्पल अल्काइन. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाहिलं अशा पद्धतीनं तर ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. अल्केन मध्ये काय आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्केन मध्ये काय आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अल्काइन मध्ये काय आहे? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे ह्याच्यामध्ये काय आहे? हे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहेत. अनसॅच्युरेटेड कंपाऊंडच्या बाबतीमध्ये सहजासहजी कुठली रिॲक्शन घडते? तर ॲडिशन रिॲक्शन घडते. लक्षात. तर ह्या बाबतीत इन केस ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये दे डू नॉट अंडरगो ॲडिशन रिॲक्शन इझिली. सहजासहजी ॲडिशन रिॲक्शन ह्याच्यात घडत नाही. अनसॅच्युरेटेड आहे परंतु घडत नाही. लक्षात. परंतु ह्या ठिकाणी ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड दॅट मे बी अल्किन दॅट मे बी अल्काइन दे अंडरगो ॲडिशन रिॲक्शन इझिली. तर हे दे अंडरगो ॲडिशन रिॲक्शन इझिली. कोणतं? नेमकं अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड. लक्षात. आणि हे मात्र सहजासहजी ह्याच्यात ॲडिशन रिॲक्शन घडत नाही. तर ह्या ठिकाणी तो प्रकार ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. लक्षात. त्यानंतर चौथा पॉइंट. ओके, प्रेफरन्स असा पण शब्द लिहितो, माझी पसंती. लक्षात. तर ह्या ठिकाणी प्रेफरन्स. ओके, प्रेफरन्स का प्रेफरन्स? थांबा, दे प्रिफियर्ड असा शब्द लिहिलाय त्यांनी. PREFER. ओके. तर ह्या ठिकाणी सबस्टिट्यूशन. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये कोणती रिॲक्शन स्वतःच्या बाबतीत घडावी असा त्याचा प्रेफरन्स आहे. तर ह्या ठिकाणी दे ऑलवेज प्रिपेअर्ड. ओके, कोणती? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर ह्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त ॲरोमॅटिक कंपाऊंड प्रेफरन्स देतं. लक्षात. म्हणून काय म्हटलेलं आहे? दे प्रिपेअर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि ह्याच्यामध्ये किती प्रकार आहेत? तर ह्या ठिकाणी सॅच्युरेटेड ह्या म्हणलं का? त्या ठिकाणी कंपाऊंड म्हणलं का? अल्केन. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी अनसॅच्युरेटेड म्हटलं का? त्या ठिकाणी अल्कीन. ओके, त्यानंतर अनसॅच्युरेटेड म्हटलं का? त्या ठिकाणी अल्काइन. ओके, तर ह्या ठिकाणी सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड दे प्रिपेअर्ड. ओके, दॅट इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्यानंतर अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड दॅट इज अल्किन दे प्रिपेअर्ड दॅट इज ॲडिशन रिॲक्शन. त्यानंतर अनसॅच्युरेटेड या ठिकाणी ॲलिफॅटिक कंपाऊंड दॅट इज अल्काइन दे ऑल्सो प्रिपेअर्ड दॅट इज कोणती रिॲक्शन? ॲडिशन रिॲक्शन. असा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. लक्षात. पाचवा पॉइंट आहे. तर ह्या ठिकाणी पाचवा पॉइंट मध्ये काय देणार? तर ह्या ठिकाणी कोणत्याही कंपाऊंडवर सहजासहजी अटॅक होतो. तर ह्या ठिकाणी नॉर्मल ह्या ठिकाणी ऑक्सिडायझिंग ह्या ठिकाणी अँड ह्या ठिकाणी रिड्यूसिंग एजंट. ओके, दे डू नॉट अटॅक. ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये कशाचा अटॅक होऊ शकत नाही. तर ह्या ठिकाणी नॉर्मल ऑक्सिडायझिंग अँड रिड्यूसिंग एजंटचा सहजासहजी अटॅक होऊ शकत नाही. दे डू नॉट अंडरगो अटॅक विथ नॉर्मल ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्यूसिंग एजंट. आणि ॲलिफॅटिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये दे अंडरगो अटॅक with that is a normal oxidizing agent and reducing agent असा प्रकार सांगितलेला आहे. त्यानंतर साधं लिहायचं असेल तर ह्या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणलं
का ह्या ठिकाणी आपलं कंपाऊंड हे अशा पद्धतीनं ह्याचं करस्पॉन्डिंग कंपाऊंड आपण काढलं C6H7 12 2 14 तर ह्या ठिकाणी 1 2 3 त्यानंतर 4 5 त्यानंतर 6 अशा पद्धतीनं आपण हायड्रोजन काढले तर हे आहे ॲलिफॅटिक कंपाऊंड. ओके, हे आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड 1 2 3 4 5 6 त्यानंतर त्या ठिकाणी 1 2 3 4 5 6. ओके, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड कसं आहे तर ह्या ठिकाणी सायक्लिक आहे. त्यानंतर ॲलिफॅटिक कंपाऊंड कसे आहेत नेहमी तर ह्या ठिकाणी ओपन चेन कंपाऊंड आहे असा पॉइंट द्या. ॲरोमॅटिक कंपाऊंड दे आर सायक्लिक और क्लोज्ड चेन कंपाऊंड अँड ॲलिफॅटिक कंपाऊंड दे आर ओपन चेन कंपाऊंड. तर अशा पद्धतीनं आपण काय पाहिले त्याच्यातले अत्यंत महत्त्वाचे डिफरन्स पाहिले. आज शिकवलेले जे आहे ते मला असं वाटतं की तुम्हाला समजलेलं असेल आणि या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, गुड बाय, हॅव अ नाईस डे.